नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वयंपाकघरातील विज्ञान यामधील हा 5वा तास. तर चला आपण वाचन करून घेऊया. स्वयंपाकघरातील कित्येक मसाल्यांचा आपण परिचय मिळविला. स्वयंपाकघरातल्या कोणत्याही एका पदार्थाचा किंवा मसाल्याचा तुमच्या मित्राला परिचय करून द्या. दुसऱ्या मित्राने जे काही आणले असेल त्याची ओळख करून द्या. त्याच्या आधारावर खालील कोष्टकात माहिती भरा. विद्यार्थ्यांनो, येथे कोष्टकामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्याप्रमाणे उत्तरे लिहायची आहेत. त्यासाठी एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. पहिलं एक दिलं आहे हळद. त्यानंतर तिचा रंग असतो पिवळा, तिचा स्वाद तुरट आणि त्याचा काय उपयोग होतो, तर त्याचा उपयोग स्वयंपाकामध्ये सुद्धा होतो आणि जखमेवर लावण्यासाठी सुद्धा होतो. तिला गंध आहे हो किंवा नाही, तर हळदला गंध असतो. त्याचप्रमाणे पुढचं आपण लिहू शकतो तिखट. तिखटचा रंग असतो लाल, स्वाद तिखट, त्याचा उपयोग स्वयंपाकामध्ये स्वाद येण्यासाठी होतो आणि त्याला गंध असतो की नाही, तर हो. त्यानंतर आपण तिसरं घेऊया जिरे. जिऱ्याचा रंग चॉकलेटी असतो, तिचा स्वाद थोडा तिखट असतो, त्याचा उपयोग फोडणी देण्यासाठी होतो आणि त्याला गंध आहे किंवा नाही, तर हो, त्याला गंध आहे. याचप्रमाणे तुम्ही कोष्टकामध्ये इतर मसाले घेऊन त्याविषयी माहिती लिहायची आहे. आता पुढे पाहूया. हे जाणून घ्या. स्वयंपाकघरातील वापरले जाणारे कित्येक पदार्थ आणि मसाले त्यांच्या स्वाद, सुगंध आणि रसामुळे आपल्या आहाराला स्वादिष्ट आणि सुपाच्य बनवितात. ते भूक वाढविणारे आणि आरोग्यवर्धक असतात. विद्यार्थ्यांनो, आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये जर आपण मसाले टाकले नाही तर स्वयंपाकात स्वादिष्ट लागत नाही. त्यामुळे स्वयंपाकात मसाल्यांचे खूप खूप महत्त्व आहे आणि आपल्याला इथे त्याचा उपयोग दिला आहे की मसाले हे आपले भूक वाढवणारे आणि आरोग्यवर्धकसुद्धा असतात. काही काही मसाले आपल्या घरगुती उपचारांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे ठरतात. पुढे वाचन करूया. येथे स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची यादी दिली आहे. ज्या पदार्थांना तुम्ही ओळखतात त्यांच्यावर गोलची निशाणी करा. ज्यांना ओळखत नाही त्यांच्याविषयी माहिती मिळवा व खालील खाण्यात लिहा. तर पहा, येथे काही मसाले दिलेले आहेत. त्यापैकी तुम्ही पाहिलेले असतील आणि पाहूनच ओळखू शकतील अशा मसाल्यांवर तुम्ही गोल करायचे आहे. उदाहरणार्थ गूळ आहे, तर गुळाला आपण ओळखतो म्हणून त्यावर गोल करायचं. खडीसाखर, साखर, मीठ. तर या कोष्टकामध्ये जे पण काही मसाले दिलेले आहे त्यांचे नावं वाचून तुम्हाला लगेच लक्षात येतं की यांना मी ओळखते, तर त्याच्यावर तुम्ही गोल करा. त्याशिवाय येथे जे रिकामे खाणे दिलेले आहे त्या रिकाम्या खाण्यामध्ये तुम्ही अशा मसाल्यांची नावं लिहायची आहे की जे येथे लिहायचे राहून गेले असतील आणि तुमच्या लक्षात आलेले असतील, तर अशा मसाल्यांची नावे लिहा. उदाहरणार्थ तेजपत्ता, मखाना, डिंक, शोप असे इतर नावं जे इथे लिहायचे राहून गेले आहे ते तुम्ही शोधा आणि लिहा, किंवा यासाठी तुम्ही तुमच्या आईची मदतसुद्धा घेऊ शकतात. आता पहा, येथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचे उत्तरं द्यायचे आहेत. तुम्हाला जास्त आवडणारा स्वाद कोणता आहे? तर आहाराचे 6 रस म्हणजेच 6 स्वाद. यापैकी 6 स्वादपैकी तुम्हाला कोणते कोणते स्वाद जास्त आवडतात त्यापैकी 3 स्वादांची नावं तुम्हाला येथे लिहायची आहे. उदाहरणार्थ गोड, तिखट, आंबट वगैरे. आता दुसरा प्रश्न दिला आहे, तुम्हाला आवडणाऱ्या स्वादांची कोणकोणती व्यंजने तुम्ही खातात? तर पहा, वरच्या प्रश्नामध्ये तुम्ही जे स्वाद लिहिलेले असतील ते स्वाद तुम्हाला कोणत्या व्यंजनातून प्राप्त होतात त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही पहिल्या याच्यात गोड लिहिलं असेल तर गोड वस्तू तुम्हाला कोणती आवडते? कोणाला गुलाबजामुन आवडत असेल, कोणाला आंबा आवडत असेल तर त्याचे नाव तुम्ही लिहा. नंतर तिखट. तिखटमध्ये तुम्हाला काय आवडते? तर त्यामध्ये तुम्हाला एखादी भाजी आवडत असेल तर भाजीचे नाव लिहू शकतात, किंवा तिखटमध्ये तुम्हाला बाहेरचे समोसे, वडापाव यासारख्या वस्तू पण आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकतात. तिसरं जर तुम्ही आंबट लिहिलं असेल तर आंबटमध्ये तुम्हाला काय आवडते? उदाहरणार्थ चिंच, आवळे, कैरी वगैरे. त्याशिवाय तुम्हाला इतर कोणत्या वस्तू आवडत असतील तर स्वादप्रमाणे त्यांची नावं लिहायची आहे. आता खाली आपल्याला दिलेलं आहे, हे जाणून घ्या. कोणत्याही स्वादाच्या किंवा रसाच्या आहारात अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या देशात हृदयरोग, उदाहरणार्थ हार्ट अटॅक आणि मधुमेह कंसात डायबिटीसचे रोग
वेगाने वाढत आहेत, त्यासाठी आपल्या देशात ऋतूप्रमाणे सर्व स्वाद आणि मिरे मसाल्यांचा वापर करायला हवा. तर स्वाद जे असतात ते आपल्या स्वयंपाकाला स्वादिष्ट आणि सुपाच्य जरी बनवत असतील तरी कोणत्याही वस्तूच्या आहारामध्ये अतिरेक केला असता आपल्या शरीराला ते नुकसानकारक असू शकतात. कोणत्याही रसाचा जास्तीत जास्त वापर केल्याने भविष्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे रोग सुद्धा होऊ शकतात. उदाहरणार्थ जर आपण गोड पदार्थ जास्तीत जास्त खात असेल तर भविष्यामध्ये आपल्याला डायबिटीज सारखा रोग सुद्धा होऊ शकतो. आणि जर आपण तिखट आणि मसालेदार पदार्थ खात असेल तर आपल्याला पोटाचे विविध रोग होऊ शकतात आणि आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉल वाढेल आणि त्यामुळे त्याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो आणि आपल्याला हार्ट अटॅक सारख्या रोग सुद्धा होऊ शकतो. जर आपण आंबट रस आहारामध्ये जास्तीत जास्त घेतला तर आपल्याला खोकला यासारखा रोग सुद्धा होऊ शकतो. म्हणून कोणत्याही रसाला अतिरेकपणाने वापरू नये. आता पुढे एक कोष्टक आपल्याला दिलेलं आहे. लिहा. तुमच्या वडीलधाऱ्यांना विचारून माहिती मिळवा की स्वयंपाकघरातील पदार्थ किंवा मसाल्यांचा एखाद्या आजारपणात प्राथमिक इलाज म्हणून उपयोग होतो का? तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्या लहान लहान आजारपणामध्ये घरातील वस्तूंचा वापर करून तो रोग बरा करण्याचा प्रयत्न झालाच असेल. तर कदाचित तुम्हाला काही रोगांविषयी माहिती असेल. उदाहरणार्थ पहा, सर्दीसाठी हळद आणि सुंठ मिश्र केलेले गरम दूध प्यावे. मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. जेव्हा तुम्हाला सर्दी किंवा खोकला होतो तर तुम्हाला वारंवार सांगितलं जातं की मिठाच्या पाण्याने गुळण्या कर, म्हणजे जेणेकरून तुमची सर्दी किंवा खोकला बरा होईल. किंवा वाफ घेण्यासाठी सुद्धा आपल्याला वारंवार सांगितले जाते. याचप्रमाणे इतर आजार सुद्धा आहे की त्यामध्ये घरगुती उपाय केले जातात. तर ते कोणकोणते उपाय आहे आणि कोणत्या रोगावर उपयोगी ठरतील त्यासाठी तुम्हाला या कोष्टक दिलेले आहे. या कोष्टकामध्ये तुम्हाला त्याच्याविषयी माहिती लिहायची आहे. आता मी तुम्हाला काही चित्र इथे दाखवत आहे. या चित्रामध्ये रोग आणि त्याच्यावर कोणकोणते उपाय केले जातात त्याविषयी सांगितलेले आहे. तर तुम्ही ते वाचू शकता आणि जर तुम्हाला व्यवस्थित वाचायचे असेल तर व्हिडिओला पॉज करून तुम्ही पाहू शकता आणि व्यवस्थित वाचन करू शकता. विद्यार्थ्यांनो, आता जे तुम्ही चित्र पाहिले त्यावरून येथे एक प्रश्न दिलेला आहे. त्याचे उत्तर तुम्ही आरामाने देऊ शकता. स्वयंपाकघरातील कोणत्या मसाल्यांमुळे रोग मिटतो? तर तुम्ही जे चित्र पाहिले त्यावरून तुम्ही कोणत्याही 3 रोग आणि त्यावर कोणते उपचार घरगुती रीतीने केले जातात ते लिहायचं आहे. खाली दिला आहे. यावरून ॲसिड, बेज आणि क्षारांविषयी अभ्यास करता येईल. असा व्यवस्थित परिचय आपण पुढील इयत्तेत मिळवूया.
तर या इयत्तेमध्ये तुम्हाला ॲसिड बेज आणि क्षारांविषयी अभ्यासक्रम नाही. पुढच्या 6वीच्या इयत्तेमध्ये तुम्हाला मसाल्यांमधून कोणकोणत्या प्रकारचे ॲसिड बेज आणि क्षार प्राप्त होतात ते दिलेलं आहे. आता पुढे पहा, हे जाणून घ्या. आरोग्यावरती आहाराचा परिणाम होत असतोच, परंतु स्वयंपाक करणारा व जेवणाऱ्याच्या मनाची असर होते. त्यासाठी स्वयंपाक करताना व जेवताना वेळी मन शांत ठेवून चांगले विचार करावे. तर पहा, आपल्याला सांगितलं आहे की स्वादामुळे आपल्या आहारामध्ये चव येते, परंतु काही वेळेला स्वयंपाक करणाऱ्याचे मन शांत नसेल तर त्याच्याकडनं मसाला कमी जास्त होऊन